नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कच्चे करवंदे असतात ना, त्यापासून चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत. ही चवीला एकदम आंबट गोड अशी चवीला लागते. खूप छान चव येते ह्या चटणीने आणि जेवणालाही खूप छान छान टेस्ट येते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. म्हणजे 5 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करा. तर मी जंगलात गेले होते, तर तिथून करवंदे आणलेले आहेत. तर करवंद्यापासून ना चीक खूप निघतो. तर पहिल्यांदा ह्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चीक पूर्ण धुवून घेतल्यानंतर आपण ह्याला खलबत्त्यात घालायचं. चीक जर राहिला तर ते म्हणजे घशात खवखवतं, त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा. बघा पाणी किती पांढरं झालेलं आहे, म्हणजे चीक किती निघालेला आहे त्याच्यापासून. तर खलबत्त्यात पहिल्यांदा हळद कुटल्यामुळे थोडंसं पिवळा राहिलेला आहे. तर करवंद्याचं हे घातल्यानंतर 3 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कोल्हापुरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे खलबत्त्यामध्ये अगदी व्यवस्थित आपण कुटून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. तुम्ही ह्याला मिक्सरला पण लावू शकता, पण मिक्सरला लावल्यानंतर काय होतं, पाणी थोडं जास्त सुटतं. अशी खलबत्त्यामध्येच कुटून घ्या, त्यामुळे चवसुद्धा खूप छान येते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. तर कुटायलासुद्धा 5च मिनटं वेळ लागतो. बघा चटणी तयार आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.